नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल डबल अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी मी जे मनपा भरती होणार आहे त्या भरतीसाठी जे महत्त्वाचं म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जे महत्त्वाचे 20 टॉपिक आहेत, या 20 टॉपिकची आपण चर्चा करणार आहे। कारण की या ठिकाणी तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला कमीत कमी टाइमात जास्तीत जास्त अभ्यास या ठिकाणी करायचा असतो। तर तुम्हाला परीक्षेमध्ये दिलेला आहे बुद्धिमापन चाचणी। मात्र बुद्धिमापन चाचणीमध्ये गणित या विषयाचा सुद्धा या ठिकाणी काय समावेश होतो। तर त्या गणित आणि बुद्धिमत्ता यातील महत्त्वाचे जे 20 टॉपिक आहेत की जे मागच्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत, हे सर्व टॉपिकची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी डबल अकॅडमीची ॲप ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे। ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता। तसेच ज्यांना मनपा ग्रुपला व्हॉट्सअपला जॉईन करायचं असेल त्यांनी या नंबरवर माझ्या मनपा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा असा मेसेज मला करायचा आहे। तसेच मनपा भरतीसाठी एकदम शॉर्ट नोट्स आपल्या उपलब्ध करून दिलेले आहेत आपण, त्या सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता। आणि टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे, त्या सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज सोडून काय तुमचं या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता। जे विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन बॅच घेतील त्यांना टेस्ट सिरीज आणि नोट्स या मोफत ॲपमध्ये उपलब्ध होणार आहेत। तर चला बघूया या ठिकाणी महत्त्वाचे आपण या ठिकाणी जे 20 टॉपिक आहेत की मी या ठिकाणी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे। तर या ठिकाणी आपण सुरुवात पहिल्यांदा पाहूया या ठिकाणी गणित या विषयातील महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत म्हणजे आहेतच। कारण की या टॉपिकवर नेहमी प्रश्न येतात म्हणजे येतात। त्यातला जो पहिला टॉपिक आहे तो आहे संख्याज्ञान। संख्याज्ञान नावाचा जो टॉपिक आहे, या टॉपिकवर नेहमी तुम्हाला प्रश्न येतात। यामध्ये संख्या, उदाहरणार्थ बेरीज, वजाबाकी, भागाकार, प्राथमिक क्रियावरचे या ठिकाणी काय गणित तुम्हाला या संख्याज्ञानमध्ये येतात। त्रिकोणी संख्या, समसंख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोड संख्या, हा एक टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। दुसरा जो टॉपिक आहे तो आहे या ठिकाणी सरासरी नावाचा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यावर तुम्हाला नेहमी सरासरीवर काय या ठिकाणी प्रश्न येतात। उदाहरणार्थ एका शाळेमध्ये 30 विद्यार्थ्यांचं वजन या ठिकाणी सरासरी वजन 25 किलो आहे। ज्यावेळेस शिक्षकांचं वजन त्या ठिकाणी मिळवलं जाते तर त्यावेळेस वजन हे 1 किलोने वाढते। तर मग त्या शिक्षकांचं वजन किती, अशा प्रकारचे जे गणित आहेत सरासरीचे, हे गणित या ठिकाणी तुम्हाला काय विचारले जातात। नंतर 3 नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे शेकडेवारी। शेकडेवारी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। या ठिकाणी एक वस्तू 10% दरानं या ठिकाणी विकली तर त्याची किती शेकडेवारी होईल, अशा प्रकारचे जे गणित आहेत शेकडेवारीची, तर ते शेकडेवारीची गणिते तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहे की 50चे 20% बरोबर किती, 60चे 30% बरोबर किती, असे शेकडेवारीची गणित तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे। चौथा जो चॅप्टर आहे तो आहे तुमचा नफा तोटा सुद्धा हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे। या चॅप्टर मध्ये तुम्हाला एक वस्तू 100 रुपयाला घेतली आणि ती 20% नफ्याने विकली तर तिची आता विक्री किंमत किती, त्याची मूळ किंमत किती, त्याची खरेदी किंमत किती। तर अशा प्रकारे या ठिकाणी नफा तोटा हा या ठिकाणी तुम्हाला काय या ठिकाणी चॅप्टर या ठिकाणी येत असतो। नंतर 5वा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर महत्त्वाचा आहे सरळ व्याज। एकूण 10 चॅप्टर मी तुम्हाला सांगणार आहे। या 10 चॅप्टर पैकी 5वा जो चॅप्टर आहे तो आहे सरळ व्याज। 2000 रुपयाचं सरळ व्याज 2% दरानं एका वर्षासाठी किती होणार आहे, किंवा 2 वर्षाचं व्याज 2% दरानं 10 वर्षासाठी किती होणार आहे। तर त्यामध्ये तुम्हाला कधी मुद्दल विचारतात, कधी रास विचारतात, कधी व्याजाचा दर विचारतात किंवा त्याचा कालावधी विचारतात। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काय प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात। नंतर तुमचा 6वा जो महत्त्वाचा टॉपिक आहे, 6वा महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आहे काळ, काम आणि वेग। काळ, काम, वेग यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेल्वेचे गणित किंवा 4 मजूर एक काम 10 दिवसात करतात तर 6 मजूर ते काम किती दिवसात करतील। तर अशा प्रकारचे या ठिकाणी कामाचे गणित असतात। वेगाचे सुद्धा गणित या ठिकाणी आहे। एक गाडी पुणे ते नागपूर अंतर 10 तासात पार करते तर त्याच गाडीचा वेग जर 20 किलोमीटरने वाढवला तर ते अंतर किती तासामध्ये पार करेल। अशा प्रकारे या ठिकाणी काळ, काम, वेग याचे तुम्हाला काय महत्त्वाचे गणित या ठिकाणी येतात। नंतर 7वा जो टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी आहे अपूर्णांक। अपूर्णांक नावाचा जो टॉपिक आहे हा टॉपिक या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याच्यावर नेहमी तुम्हाला काय परीक्षेमध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले जातात।
अपूर्णांक, मग त्यातलं दशांश अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर, किंवा सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, सर्वात छोटा अपूर्णांक कोणता, अशा प्रकारे महत्त्वाचे हे या ठिकाणी काय तुम्हाला त्यातील गणित विचारले जातात. तर मित्रांनो, हे जे महत्त्वाचे टॉपिक्स मी तुम्हाला दिलेले आहेत, या टॉपिक्सचा तुम्हाला या ठिकाणी एकदम अभ्यास करायचा आहे, की जेणेकरून तुमचा या ठिकाणी एकही गुण जाता कामा नये. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिले 7 चॅप्टर पाहिले अपूर्णांक. नंतर 8वा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो आहे तुमचा लसावी आणि मसावी. लसावी म्हणजे लघुत्तम सामाजिक विभाजक, आणि या ठिकाणी मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. तर LCM HCF हे जे आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी काय विचारले जातात. नंतर 9वा महत्त्वाचा चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं जाते. त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 3 गोष्टीचे सूत्र पाठ करून ठेवायचे आहेत. एक तर वर्तुळ, आयत आणि चौरस आणि त्रिकोण, 4 सूत्र तुम्हाला पाठ करायचे आहेत. फक्त तुम्हाला जास्त नाही, त्यांचं परिमितीचं क्षेत्र आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं सूत्र एवढं जरी तुम्ही पाठ करून ठेवलं तरी तुमचा क्षेत्रफळ टॉपिक जो आहे ऍक्च्युअली मध्ये भूमितीचा येतोय, तर तो टॉपिक तुम्हाला करायचा आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे बॉड मास. तो आहे बॉड मास म्हणजे कंचे केव भागू व्यव जे आहे, म्हणजे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, ज्यांचं एकच सिक्वेन्स दिले जाते आणि त्यांचं तुम्हाला त्या ठिकाणी काय कमीत कमी टाइमामध्ये काय त्याचं गणित करायचं असते. तर त्या ठिकाणी तुम्हाला याचे बॉड मासचे नियम या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. एखादा जर नियम तुम्हाला माहीत नसेल, कंस अगोदर सोडवायचा असेल, जर तुम्ही उशिरा कंस सोडवला तर तुमचं उत्तर चुकते. अशा प्रकारे या ठिकाणी गणितावरचे महत्त्वाचे 10 टॉपिक या ठिकाणी तुम्हाला आहेत. या 10 टॉपिक सोडवण्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी नोट्स सुद्धा तयार केलेले आहेत. त्या नोट्स तुम्ही घेऊ शकता आणि मार्केटमध्ये जर म्हणसाल तर तुम्ही या ठिकाणी 3 लेखाचे पुस्तक वापरू शकता. एक वसे सर, दुसरा आहे पंढरीनाथ राणे सर, तिसरा या ठिकाणी महाले सर आणि चौथं या ठिकाणी आहे RS अग्रवाल यांचे तुम्ही काही पुस्तकं वापरू शकता. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पाहणार आहे बुद्धिमत्ताचे कोणते महत्त्वाचे 10 टॉपिक्स आहेत. हे 10 टॉपिक्स या ठिकाणी आपण बुद्धिमत्ताचे पाहणार आहोत की जे तुम्हाला अतिशय उपयुक्त या ठिकाणी पडणार आहेत आणि कमी टाइमात तुम्हाला जास्त अभ्यास करता येईल. म्हणजे या टॉपिकच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. तसेच या ठिकाणी तुम्हाला जो वर्गमूळ घनमूळ हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्हाला पाठ करायचा नाही. मात्र वर्ग तुम्हाला कमीत कमी 30 पर्यंत तुमचे पाठ असले पाहिजेत आणि घन आणि घनमूळ कमीत कमी 10 पर्यंतचा घन तुमचे या ठिकाणी पाठ करायचे आहेत. तर मित्रांनो, बुद्धिमत्तामधला सर्वात पहिला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे अक्षरमाला. नंतर आहे संख्यामाला. इंग्लिश मध्ये या ठिकाणी काय आहे अल्फाबेट सिरीज. इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं ते अल्फाबेट सिरीज आणि याला म्हटलं जाते नंबर सिरीज. उदाहरणार्थ या ठिकाणी 1, 3, 7, 9 आणि पुढची जागा काय, तर याला या ठिकाणी काय म्हटलं जाते अक्षरमाला आणि अंकमाला. हे 2 चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी तुम्हाला आहे घड्याळ. या टॉपिकवर तुम्हाला या ठिकाणी बुद्धिमत्तामध्ये महत्त्वाचे प्रश्नही विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला 2 घड्याळाचं अंतर विचारू शकतात किंवा 2 दिवसाचं अंतर त्या ठिकाणी विचारू शकतात किंवा एका तासात घड्याळ किती कोण करते, काटकोन करते, चौकोन करते, हे सर्व प्रश्न तुम्हाला घड्याळ या टॉपिकवर या ठिकाणी विचारले जातात. किंवा तुम्हाला याचं प्रतिबिंब, आता या घड्याळात एवढे वाजले असतील तर नंतर त्या घड्याळात किती वाजले असतील किंवा आरशातील घड्याळात किती वाजले असतील, तर अशा प्रकारे तुम्हाला घड्याळ टॉपिक आहे. नंतर आहे कॅलेंडरवर सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. मराठीत त्याला दिनदर्शिका असं म्हटलं जाते. रामचा जन्म 2 ऑक्टोबर 2002 रोजी झालं, तर त्या ठिकाणी रामचा जो 10वा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचा वार कोणता असेल. रामाची बहीण सीता ही 3 वर्षांनी मोठी आहे, मात्र रामाचे वडील आणि आई यांच्या वयाची बेरीज एवढी आहे, तर राम आणि सीता यांच्या वयाची बेरीज किती. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाते कॅलेंडरमध्ये. किंवा आजचा 26 जानेवारी रोजी सोमवार होता, तर 2 ऑक्टोबर रोजी कोणता वार होता. तर अशा प्रकारचे कॅलेंडरवरचे तुम्हाला या ठिकाणी काय गणित नेहमीच विचारले जातात. नंतर या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे वयवारी. ऍक्च्युअली मध्ये वयवारी हा टॉपिक गणितामध्ये सुद्धा तुम्हाला करायचा आहे, बुद्धिमत्तामध्ये सुद्धा हा टॉपिक येतो. तर या ठिकाणी वयवारी जो टॉपिक आहे
या ठिकाणी राम आणि सीता यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे, तर रामचे वय किती, सीताचे वय किती, अशा प्रकारचे वयवारीचे आहेत. तर हे गणित सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वयवारीमध्ये विचारले जाते. राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 होईल, तर त्यांची आजचे वय काढा. तर अशा प्रकारचे गणित आहेत की हे गणित तुम्हाला या ठिकाणी काय परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात, म्हणजे जातात. त्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. नंतरचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे या ठिकाणी दिशा. या दिशा या टॉपिकवर हमेशा प्रश्न येतो, म्हणजे येतो. मागच्या सगळ्या परीक्षेमध्ये तुमच्या प्रश्न आलेले आहेत. दिशा या ठिकाणी तुम्हाला मेन मुख्य म्हणजे महत्त्वाच्या 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा, त्यांची बाजू कोणती असली पाहिजे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. की उत्तर पूर्व आहे, दक्षिण, पूर्व, पश्चिम, जे काय असेल हे दिशा तुम्हाला या ठिकाणी काय टोटली माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला हा दिशा चॅप्टर या ठिकाणी काय करायचा आहे. नंतर या ठिकाणी 7वा जो टॉपिक आहे तो आहे बैठक व्यवस्था. कोणता आहे? बैठक व्यवस्था. याला इंग्लिश मध्ये म्हटलं जाते सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग हा अरेंजमेंट हा टॉपिक सुद्धा या ठिकाणी काय तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यात सुद्धा 3रं स्थानावर राधा आहे, तर 5व्या स्थानावर सीता आहे. तर दोघांच्या मधातून कोण आहे उजवीकडून 5वं, तर डावीकडून 7वं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट किंवा पहिल्या मजल्यावर हा राहतो, दुसऱ्या मजल्यावर तो राहतो, अशा प्रकारचे गणित या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्ताचे तुम्हाला या ठिकाणी काय विचारले जातात. नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे या ठिकाणी तर्क व अनुमान. तर्क व अनुमान हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. आणि नंतर आहे वेन आकृत्या. तर्क आणि अनुमान या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. महत्त्वाचं म्हणजे तर्क अनुमान या ठिकाणी काही आंबे मोर आहेत, काही आंबे लांडोर आहेत, अशा प्रकारे जो तर्क या ठिकाणी तुम्हाला काढलं जाते तर ते तुम्हाला विचारलं जातं. तसंच वेन आकृत्या सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काढल्या या ठिकाणी जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो तुमचा टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी आहे समान संबंध. कोणता? समान संबंध. हे समान संबंधाचे जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक तर शब्दावर आधारित, एक तर अक्षरावर आधारित. उदाहरणार्थ सुईचा संबंध टेलरशी येतो, तर या ठिकाणी पेनाचा संबंध कोणाशी येतो. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काय समान संबंध असे तुम्हाला विचारले जातात. तर या प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला समान संबंध हा जो टॉपिक आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जाता गणितातला जो एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे गुणोत्तर व प्रमाण. तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय चांगला करून जायचा आहे की जेणेकरून तुमचा एकही मार्क हातला गेला पाहिजे नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे इथं बुद्धिमत्ता लिहायचं राहिलं. असे तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ताचे हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स या ठिकाणी चांगले करून ठेवा. बाकी या टॉपिक्स बद्दल आपण लाईव्ह लेक्चर्स या ठिकाणी आपल्या डबल अकॅडमी ॲपवर बॅचेसमध्ये घेत असतोच. आणि आपण फास्ट ट्रॅक बॅचेस सुद्धा 2-2 दिवसाच्या सुद्धा चालू करणार आहे, त्या सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तुमचे या परीक्षेबद्दल कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही मला या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. मित्रांनो लाईव्ह बॅचमध्ये या ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स असतात. दररोज या ठिकाणी 4 लेक्चर्स असतात. प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक आहेत. एकही विषय 2 शिक्षक शिकवत नाहीत. विशेष म्हणजे हे लेक्चर्स तुम्ही नंतर तुमच्या टाईमनुसार सुद्धा या ठिकाणी काय पाहू शकता. ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी पटापट प्रवेश घ्यावा, कारण की परीक्षेची वेळ आल्यानंतर प्रवेश होऊन काही तुमचा उपयोग होणार नाही, कारण की तुमच्याकडे वेळ उरणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका आणि बेल बटन सुद्धा दाबा.